पाळीव कुत्रा म्हणजे घरचा सदस्य, विश्वासू सोबती. पण त्याच कुत्र्याच्या एका चाटण्यामुळे एखाद्याचं आयुष्य कायमचं बदलू शकतं. असं तुम्ही कधी ऐकलंय का? ब्रिटनमध्ये घडलेली ही घटना प्रत्येक प्राणीप्रेमीला सावध करणारी आहे. ब्रिटनमधल्या 52 वर्षीय मंजित संघा नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतल्या होत्या. थोडी अस्वस्थता, अंगात अशक्तपणा होता. पण दुसऱ्याच दिवशी परिस्थिती इतकी बिघडली की त्या थेट बेशुद्ध पडल्या. हातपाय थंड, ओठ निळे, श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी दिलेला धक्कादायक निष्कर्ष म्हणजे त्यांना झाला होता सेप्सिस, एक जीवघेणा संसर्ग. उपचारादरम्यान त्यांना तब्बल 6 वेळा हृदयविकाराचे झटके सुद्धा आलेत. शरीरात संसर्ग वेगानं पसरत होता. जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडे एकच पर्याय उरला. शस्त्रक्रिया करून गुडघ्याखालील दोन्ही पाय आणि दोन्ही हात कापावे लागले. एका छोट्याशा जखमेपासून सुरू झालेली ही कहाणी आयुष्यभराचा घाव बनली. डॉक्टरांच्या माहितीनुसार मंजित यांच्या शरीरावरच्या छोट्या जखमेला कुत्र्यानं चाटलं होतं. कुत्र्याच्या लाळेमध्ये आढळणारा कॅपनोसायगोफॅगा कॅनिमॉरसिस इन्फेक्शन हा बॅक्टेरिया त्यांच्या शरीरात गेला. हा बॅक्टेरिया काही वेळा थेट रक्तात जाऊन गंभीर संसर्ग निर्माण करतो आणि त्यातूनच होतो सेप्सिस, जिथे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच अवयवांवर हल्ला करते. आता सेप्सिस म्हणजे काय? तर संसर्गाशी लढताना शरीराची प्रतिक्रिया ही अनियंत्रित होते. रक्तदाब झपाट्यानं कमी होतो, अवयवांना ऑक्सिजन कमी मिळतं आणि अवयव हे निकामी होण्याचा धोका जास्त असतो. आता सेप्सिसची लक्षणं काय आहेत ते बघूयात. खूप जास्त ताप किंवा शरीर थंड पडणं, हृदयाचे ठोके किंवा श्वासाचा वेग वाढणं, लघवी कमी होणं, त्वचेवर लाल किंवा काळे डाग येणं आणि प्रचंड अशक्तपणा जाणवणं. आता अशा प्रसंगांवरून काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. शरीरावर जखम, कट किंवा एखादा ओरखडा असेल तर कुत्र्याला तो भाग चाटू देऊ नका. कुत्र्याशी खेळल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्या. जखम ताबडतोब स्वच्छ करून कापडानं किंवा मेडिकलमध्ये जो काही बँडेज मिळतो त्यानं झाकून ठेवा. अचानक ताप किंवा थंडी वाजलीच तर उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला आधी घ्या. प्रेमात काळजी असली पाहिजे. पाळीव प्राणी आपलेच असतात, पण स्वच्छता आणि जागरूकता तितकीच महत्वाची आहे. एका छोट्याशा दुर्लक्षामुळे आयुष्य कायमचं बदलू शकतं. म्हणूनच सावध राहा, सुरक्षित राहा, प्रेम करा, पण काळजीही घ्या.